स्वागत आहे आपलं अनुपमास ब्लॉगमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण हरितालिकेची पूजा केली आहे। मस्तपैकी सगळ्यांनी छान अशी पूजा केलेली असेल आणि उद्या आपल्याला गणपती बाप्पाचं आपल्याला स्वागत करायचे। तर गणपती बाप्पाच्या स्वागताच्या अगोदर, त्याच्या आगमनाच्या अगोदर आपल्याला या हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करणे आवश्यक आहे। त्यामुळे आणि त्यानंतरच आपण गणपती बाप्पाला घरात आणायचं असतं। तर आपल्याला ह्याची उत्तर पूजा कशी करायची आहे हरितालिकेच्या पूजेची? तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचे आणि आपलं सगळं सकाळची कामं आवरल्यानंतर, अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला अगोदर काहीतरी थोडंसं गॅसवर दुसरं काहीतरी करून नंतर भात लावायचं आहे। काहीतरी दुसरं करून यासाठी म्हणते कारण डायरेक्ट भात लावू नये असं आपल्याकडं म्हणलं जातं। तर आपल्याला थोडं काहीतरी करून मग भात लावायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला उत्तर पूजेची तयारी करायची आहे। त्यासाठी आपल्याला आपली जी पूजा केलेली आहे तिथं आपल्याला यायचं आहे आणि त्या पूजेला हळद कुंकू वाहायचे, अक्षदा हळद कुंकू सगळं वाहून घ्यायचे। त्यानंतर धूप दीप सगळं देवाला दाखवायचे, ह्या पूजेला दाखवायचे आणि त्यानंतर आपल्याला दही भाताचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे। तोपर्यंत आपला भात तयार झालेला असेल तर दही भाताचा नैवेद्य आपल्याला ह्या पूजेला दाखवायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे। अगोदर आपल्याला आपल्या ठरल्याप्रमाणे गणपती बाप्पाची अगोदर आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला हरितालिकेची आरती करायची आहे। आरती करून झाल्यास आपल्याला जो आपण वाळूचा महादेव केलेला आहे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे। हलवून घेतला याचा अर्थ असं की ही पूजा आता विसर्जित झाली आहे। तर ह्या आपल्याला थोडंसं महादेवाला हलवून घ्यायचे, त्यानंतर हातात थोडंसं पाणी घ्यायचे आणि ते सगळ्या पूजेवर आपल्याला शिंपडून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या पूजेचं आपल्याला निर्माल्य अगोदर काढून घ्यायचं एक बाजूला। त्यानंतर जी आपण वाळूचा महादेव वगैरे बनवलेला होता, जे कुटुंब बनवलेलं होतं पूर्ण, ते सगळं आपल्याला काढून घ्यायचे वेगळ्या ह्याच्यात। आता हे निर्माल्य जे आहे तर ते खेड्यात ठीक आहे, वाहत्या पाण्यात प्रवाहित करता येतं, पण शहराच्या ठिकाणी याचं काय करायचं आहे, मग वाळू आपल्याला एखाद्या कुंड्यात टाकायची आहे। कारण वाहत्या पाण्यात टाकणंच खरं तर आवश्यक असतं, पण शक्य नसेल तर बाजूला ठेवून द्या किंवा धुवून पुढच्या वेळेससाठी वापरायला ठेवून द्यायची। आणि निर्माल्य आपल्याला समजा वाहत्या पाण्यात सोडता येत नसेल तर एका कुंड्यात ठेवायचे, त्याचं खत होऊ द्यायचं आणि आपल्या दुसऱ्या झाडांना ते घालायचे। त्यानंतर आपण पूजेसमोर जे पाणी वगैरे ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या घरातील झाडांना टाकायचे, तुळशीला मात्र टाकायचं नाही। हे सगळं झाडांना टाकायचे, पाणी फळं वगैरे सगळं आपल्याला निर्माल्यामध्ये जमा करायचे। अशा प्रकारे उत्तर पूजा करायची आहे आणि ही उत्तर पूजा झाल्यानंतरच आपल्याला गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी करायची आहे। नंतर आपल्याला तिथं स्वच्छ करून घ्यायचं, आपल्याला बाकीचं सगळं आपण काढलेलं ते स्वच्छ झाल्यास आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची। तर अशा प्रकारे उत्तर पूजा नक्की करा।